आज बनवूयात चवीला एकदम अय्यंगार बेकरी सारखाच सॉफ्ट रवा केक। त्यासाठी अगोदर इथे टीनला आहे ना त्याचं ऑइलिंग करून घ्यायचं। साइडला पण सगळीकडून असं ऑइलिंग करून घ्यायचं। आता ऑइलिंग झालेलं आहे, आपण त्याच्यामध्ये पेपर लावूयात। आता इथे केक टीनचा जो आकार असेल, साइज असेल, त्या साइजचा इथे मी बटर पेपर कट करून लावून घेतला सगळीकडून व्यवस्थित, आणि बटर पेपरवर सुद्धा थोडंसं तेल लावून घेतलं। जर असा केक टीन नसेल तर एखादा स्टीलचा डबा वापरला तरी सुद्धा चालेल। आता केकचं बॅटर तयार करण्यासाठी इथे मी अर्धा कप दही घेतलेला आहे। दही जास्त आंबट नाही घ्यायचं। त्या दह्यामध्ये आता 1 कप पिठी साखर घ्यायची। पिठी साखर व्यवस्थित अशी छान मिक्स करायची, कुठेही साखरेची गुठळी नाही राहिली पाहिजे। आता इथे पिठी साखर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतरच त्यामध्ये अर्धा कप इतकं मी तेल घेतलेलं आहे। तेल घरात जे आपण जेवणासाठी वापरतो ते कोणतेही चालेल, फक्त त्या तेलाला जास्त असं स्मेल नसावा। आता तेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पिठी साखरेच्या मिश्रणामध्ये, म्हणजे पिठी साखरेचं मिश्रण आणि तेल व्यवस्थित असं एकजीव दिसलं पाहिजे, जसं आता व्हिडिओमध्ये दिसते तसं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं की त्यानंतरच इथे 1 कप बारीक रवा घालायचा आहे। इथे बारीक रवाच वापरायचा केक करताना। जर बारीक रवा नसेल तर थोडंसं मिक्सरला फिरवून रवा घ्यायचा। आणि अर्धा कप मी इथे मैदा वापरलेला आहे। मैदा जर वापरायचा नसेल तर गव्हाचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालेल। आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं। आता इथे मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे। दूध हे रूम टेम्परेचरचंच असावं। अर्धा कपातलं इथे मी थोडंसं दूध यामध्ये घातलं, मिश्रण छान असं मिक्स केलं। आता इथे खूपच मला घट्ट वाटते मिश्रण, म्हणून थोडंसं दूध मी अजून घातलं आणि 1 चमचा वेलची पावडर घातली। पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं। आता मला जी कन्सिस्टन्सी पाहिजे ती आता झालेली आहे, म्हणून आता मी हे जे मिश्रण आहे ते 20 मिनिट बाजूला झाकून ठेवेन, म्हणजे रवा जो आहे तो छान असा फुलून येईल। आता केक बेक करण्याआधी ओव्हन प्रीहीट करून घ्यावं लागेल। त्यासाठी इथे मी 150 डिग्री सेल्सिअसवर टॉप आणि बॉटम या दोन्ही रॉडचं जे फंक्शन आहे ते ऑन करून 10 मिनिटांसाठी ओव्हन मी इथे प्रीहीट करून घेणार आहे। आता इथे 20 मिनिटांनंतर मिश्रण थोडंसं घट्ट झालंय, म्हणजे रवा छान असा फुलला आहे। त्यामध्ये आता जे उरलेलं दूध आहे ते मी थोडं थोडं करून टाकून घेते आणि मिश्रण पुन्हा मिक्स करते। आता इथे मला जे कन्सिस्टन्सी पाहिजे तितकं छान असं आता इथे मिश्रण तयार झालेलं आहे। त्यामध्ये आता मी 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालते। आता एकदा बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घातल्यानंतर मिश्रण पटापट ढवळायचं आणि केक टीन जे आपण तयार केलेलं आहे त्यामध्ये हे सगळं मिश्रण ओतून घ्यायचं आणि असं थोडंसं टॅप करून घ्यायचं, म्हणजे मिश्रणामध्ये हवा नाही भरून राहणार। आता 10 मिनिट ओव्हन इथे प्रीहीट झालेलं आहे। त्यामध्ये आता केक बेक करायला ठेवूयात। आता इथे मी 150 डिग्री सेल्सिअसवरच बॉटम रॉडचं फंक्शन ऑन करून 30 मिनिटांसाठी मी इथे केक बेक करायला ठेवलं। त्यानंतर पुन्हा मी इथे 10 मिनिटं टायमर लावला, म्हणजे टोटल मला केक बेक व्हायला इथे 40 मिनिटं लागली। 30 मिनिटांमध्ये हा केक बऱ्यापैकी होतो, फक्त थोडंसं मध्यभागी इथे ओलसर होतं, म्हणून मी अजून 10 मिनिट ठेवलेला आहे। आता हा केक छान असं झालेला आहे। एखादी सुरी किंवा टूथपिक आपण त्यामध्ये घालून बघायची, जर क्लीन निघाली म्हणजे केक छान असा शिजलेला आहे। आता पूर्णपणे केक थंड झाल्यावर डिमोल्ड करून घेऊया। त्यावरचं जे बटर पेपर आहे ते काढून घ्यायचं। मस्त असा केक झाला, रंगही एकदम मस्त असा छान आलाय। आता त्याला आपण पूर्णपणे थंड झाल्यावरच कट करून घ्यायचा। एकदम सॉफ्ट केक तयार आहे। तर तुम्ही सुद्धा असा केक घरच्या घरी, ओव्हन नसेल तर कुकरमध्ये सुद्धा अगदी सोप्या पद्धतीत बनवू शकता। तर एकदा नक्की बनवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।